श्री गुरुचरित्र अध्याय 14 श्री गणेशाय नमहा। सायनदेव हा सदाचारसंपन्न संसारी ब्राह्मण होता। सायनदेवाला उदरभरणासाठी व संसाराचा गाडा हाकण्यासाठी मुसलमान राजाकडे नोकरी करावी लागत होती। तो मनाला मुरड घालून सेवा बजावत होता। नशिबाचा भोग समजत होता। तो मुसलमान राजा अत्यंत कपटी, निर्दयी व लेहरी होता। त्याची लहर केव्हा फिरेल व तो कोणावर रुष्ट होईल हे सांगता येत नसे। लहानशा चुकीसाठी तो फार कडक शिक्षा करत असे। विशेषतः ब्राह्मणांचा व हिंदू नोकरांचा तो छळ करी। लहर फिरली की ठार मारत असे। हा अनुभव अनेक ब्राह्मणांनी घेतला होता। सायनदेवाच्या मनातही राजाचा धाकदडपा होता। केव्हा तरी हा क्रूर राजा काहीतरी कारण पुढे करून आपलाही जीव घेईल असे सायनदेवाला वाटत होते। तशातच तो स्वामी आल्याचे निमित्ताने व त्यांच्या सेवाधर्मात लीन राहून 2 दिवस कामावर गेला नव्हता। तो मनातून धास्तावला होता। तरीही 2 दिवसांनी तो कामावर जाण्यासाठी निघाला। पण जाण्यापूर्वी आपले धास्तावलेले मन त्याने नृसिंह स्वामींपुढे उघडे केले। सायनदेव बोलले, स्वामी, तुमच्या सेवेत रमलो, तुमचे दर्शन घेतले। तुम्ही आशीर्वाद दिलेत हे ठीकच झाले, परंतु माझी धास्ती वेगळीच आहे। कदाचित उद्या मी असेन नसेन। स्वामींनी त्याला धीर दिला व अगदी निश्चिंतपणे कामावर जायला सांगितले। ते म्हणाले, भिवू नकोस, माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे। मनात कसलीच धास्ती ठेवू नकोस। तू आज कामावरून परत येईपर्यंत मी इथेच असणार आहे। तुझे क्षेमकुशल पाहूनच जाईन। सायनदेव दरबारात गेला, पण दरबारात हजर होताच त्याच्या 2 वरिष्ठांनी 2 दिवसांच्या गैरहजेरीबद्दल त्याला दम देऊन जाब विचारला। सायनदेवाने सर्व हकीकत सांगितली, पण त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याचे काही ऐकूनच घेतले नाही। त्यांनी त्याला राजाला भेटायला सांगितले। सायनदेव घाबरला। सायनदेवाला आलेले पाहताच राजा भडकला। त्याने कुठलीच चौकशी न करता 2 दिवस न सांगता कामावर गैरहजर राहिल्याबद्दल राजाने हातात शस्त्र घेतले व सायनदेवाला मारण्यासाठी धावला। सायनदेवाने मनात स्वामींचा धावा केला। तो शांतपणे उभा होता। राजाने सायनदेवाकडे रागाने पाहिले आणि शस्त्र उगारून पुढे होताच त्याची बोबडीच वळली। हातापायाला कंप सुटला, अवसान गेल्यासारखा तो थरथर कापू लागला। त्याच्या छातीतून व पोटातून कळा येऊ लागल्या। तो थाडकन जमिनीवर पडला व गडबडा लोळू लागला। जणू कोणीतरी राजालाच शस्त्राने मारत असावे असा त्याचा आविर्भाव होता। राजाला थोड्याच वेळात त्याची चूक कळून आली। त्याचा राग ओसला। तो कसाबसा उठला व सावध झाला। त्याने सायनदेवाची क्षमा मागितली। त्याला नमस्कार केला। तसेच उंची वस्त्रे आणि अलंकाराचा नजराणा देऊन सायनदेवाला घरी पाठवले। सायनदेव आनंदाने घरी आला। स्वामींच्या पायावर लोळण घेऊन, आज तुम्ही माझा जीव वाचवलात, असे म्हटले। घरातील सर्वांचीच चिंता स्वामींनी दूर केली होती। अशक्य ते शक्य झाले होते। आजपर्यंत संसार सागरात वाहवत राहिल्यामुळे परमेश्वराची आराधना, सेवा, सत्संग याला सायनदेव पारखा झाला होता। पण स्वामींच्या कृपेने तो आनंदला। परमेश्वराची सेवा घडली। संसार देवघरासारखा वाटू लागला। संसारात राहूनही परमार्थ साधता येतो हे सायनदेवाला कळून आले। तो स्वामींना म्हणाला, मी तुमच्याबरोबर येतो। पण स्वामींनी त्याला तसे न करण्याबद्दल सुचवले। तू घरदार सोडून आलास तर या घराची व्यवस्था कोण पाहिल? तुझ्यामागे या घराची अवस्था काय होईल? अरे, घराची गैरसोय करून देवधर्म करण्यापेक्षा संसारात राहून ईश्वर सेवा कर, तुला काही कमी पडणार नाही, हे स्वामींनी त्याला पटवून दिले। सायनदेवाने स्वामींची आज्ञा मानण्याचे कबूल केले। पुढे सायनदेवाचा निरोप घेऊन नृसिंह सरस्वती आपल्या शिष्यगणांसह पुढच्या प्रवासाला निघाले। सायनदेव व त्याच्या पत्नीने स्वामींना जाताना पाहिले व नमस्कार केला। स्वामी म्हणाले, सायनदेवा, तुझ्यामुळेच त्या ब्राह्मणाची पोटदुखी थांबली व तू पुण्य जोडलेस। मी तुझ्यावर प्रसन्न आहे। तू सुखाने संसार कर। तुला लवकरच सद्गुणी मुलं होतील। ती वेदशास्त्रात पारंगत होतील। त्यामुळे तुझ्या घराण्याची कीर्ती वाढेल। कसलीच चिंता यापुढे करू नकोस। यानंतर 15 वर्षांनी तुझी माझी अचानक भेट होईल। येतो मी। आणि स्वामी पुढच्या तीर्थयात्रा करायला निघून गेले। यात्रा करून ते श्रीशैल्य पर्वतावर येऊन गुप्त रूपाने राहिले।